तो काळ होता 90च्या दशकातला. ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीची जागा आता हळूहळू कलर टीव्ही घेऊ लागला होता. पण गावखेड्यात मात्र अजूनही साधा टीव्ही सुद्धा घरोघरी पोचला नव्हता. आणि त्यातही टीव्हीवर 2च चॅनल दिसायचे, एक नॅशनल वाहिनी आणि दुसरी सह्याद्री वाहिनी. परदेशात वगैरे होणारे क्रिकेटचे सामने आणि अन्य खेळांचे प्रक्षेपण हक्क नसल्याने नॅशनल वाहिनीवर दिसत नसत. मग प्रत्येक गावात एखादं असं घर असायचं जिथे त्या घराच्या अंगणात एक भली मोठी छत्री म्हणजेच डिश उलटी करून लावलेली असायची. ही छत्री त्या काळात श्रीमंतीचं लक्षण होती. अर्थातच या छत्रीमुळे खेळासाठी प्रसिद्ध असलेला ESPN चॅनल टीव्हीवर दिसायचा आणि साहजिकच क्रिकेटच्या मॅचच्या वेळी सामने पाहण्यासाठी त्या घरात लोकांची झुंबड उडायची. मग भारतीय संघाची एखादी सिरीज असो किंवा वर्ल्ड कप सारखे सामने असोत, गावातली जुनी जाणती माणसं आपली सगळी कामे वगैरे आटोपून टीव्ही समोर येऊन बसायची आणि आमच्यासारखी पोरं कुठेतरी खिडकीवर लटकत टीव्हीचा कोपरा दिसण्यासाठी धडपड करत असायची. त्या सगळ्या मंडळीत एखादा क्रिकेटचा जाणकार असायचा. मग तो क्रिकेटबद्दल मोठमोठ्या बाता मारायचा. आम्हा पोरांना त्या मॅचपेक्षा त्या गोष्टी ऐकण्यात जास्त मजा यायची. साधारण 80 ते 90च्या दशकापर्यंत क्रिकेटमध्ये एक ठरलेली पूर्वनियोजित पद्धत होती. नवीन चेंडूचा आदर करा, विकेट सांभाळून खेळा आणि साधारण मध्यंतरानंतर उशिराने हल्ला करा. एखाद दुसरा सामना किंवा खेळाडू वगळता ह्या स्थापित क्रमाला धक्का लावण्याचा कुणी कधीच प्रयत्नही केला नाही. या सर्वाला छेद दिला तो 1996 सालच्या कर्णधार अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वातील श्रीलंका संघाने. क्रिकेटची व्याख्या बदलली ती श्रीलंकेची सलामीची जोडी अर्थात सनथ जयसूर्या आणि रोमेश कालुविथर्णा यांनी. सामन्याच्या पहिल्याच चेंडूपासून हल्ला चढवायचा आणि गोलंदाजांची लय बिघडून टाकायची हा साधा सरळ फॉर्म्युला त्यांनी अंमलात आणला. जगातील तत्कालीन सर्व ख्यातनाम गोलंदाज, मग तो ग्लेन मॅग्राथ असो, वासिम अक्रम असो, शेन वॉन असो, नाहीतर ब्रेट ली असो, या गोलंदाजाची ज्या नावाने झोप उडवली ते नाव होतं सनथ जयसूर्या. अष्टपैलू खेळाडू असलेल्या सनथ जयसूर्याने 1989 मध्ये श्रीलंकेच्या संघात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पदार्पण केलं. पण सुरुवातीच्या काळात जयसूर्या जरी गोलंदाजी चांगली करत असला तरी फलंदाजीत मात्र त्याचे आकडे काही खास नव्हते. साल 1990 मध्ये तर तो संघाच्या बाहेर देखील फेकला गेला. पण डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पुन्हा चांगली कामगिरी करत 1991 मध्ये जयसूर्याने श्रीलंकन संघात कमबॅक केले. 7व्या स्थानावर खेळणारा जयसूर्या टेस्ट क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत होता, पण वन डे मध्ये मात्र त्याची कामगिरी सुमार दर्जाची होती. 1993ला एका सामन्यात 3ऱ्या क्रमांकावर खेळताना जयसूर्याने जलद अर्धशतक झळकाविले. आणि इथेच श्रीलंकन कर्णधार अर्जुन रणतुंगा, श्रीलंकेचे कोच डेव वॉटमोर आणि श्रीलंकन संघाचे मॅनेजमेंट यांनी 1996 साली होऊ घातलेल्या वर्ल्ड कपसाठी एक डाव टाकून बघण्याचा निर्णय घेतला. हा डाव लांब पल्ल्याच्या घोड्यावर लावलेला होता आणि हा लांब पल्ल्याचा घोडा होता अर्थात सनथ जयसूर्या. आणि 1996 सालचा तो दिवस उजाडला. सगळीकडे वर्ल्ड कपची हवा होती. जगातील 12 संघांच्या क्रमवारीत श्रीलंका साधारण 8व्या नाहीतर 9व्या स्थानावर होती. जिंकण्याचा कुठेही लवलेश नव्हता. पण न भूतो न भविष्यती श्रीलंका संघ एक नवा प्लान आणि नवी ऊर्जा घेऊन मैदानात उतरला. त्या काळात पहिल्या 15 षटकात साधारण 60 धावा म्हणजे चांगला स्कोर असा समज होता. पण सुरुवातीच्या सामन्यात श्रीलंका संघाने क्रिकेट विश्वात मोठा भूकंप केला. श्रीलंकेने भारताविरुद्ध 15 षटकात 117 धावा, केनिया विरुद्ध 123 धावा, इंग्लंड विरुद्ध 121 धावा केल्या आणि भल्या भल्यांची झोपच उडवली. कोण हा श्रीलंका संघ?
कोण हा रोमेश कालू वितरणा, कोण हा अरविंद डिसल्वा, कोण हा मुथय्या मुरलीधरन, कोण हा चमिंडा वास आणि कोण हा सनथ जयसूर्या, ही चर्चा जगभरात होऊ लागली. जयसूर्या आणि कालू वितरणा नावाचं एक नवीन वादळ मैदानात घोंगावू लागलं आणि या वादळात भले भले गोलंदाज मुळासकट उन्मळून पडले. याच वर्ल्ड कपमध्ये प्राथमिक फेरीत भारताने सचिनच्या तडाखेबाज शतकासह 270 धावा केल्या होत्या. इतका स्कोर बघून भारतीय प्रेक्षक सामना जिंकल्याच्या आनंदात मग्न होते. पण सलामीला आलेल्या जयसूर्या आणि कालू वितरणा या जोडीने भारतीय प्रेक्षकांच्या आनंदावर विरजण घातले. पहिल्या 3 षटकात श्रीलंकेची धावसंख्या होती बिनबाद 42 धावा. जयसूर्या आपल्या गोलंदाजांवर तुटून पडला. आपला जलदगती गोलंदाज मनोज प्रभाकरने तर आपली नेहमीची जलदगती गोलंदाजी शैली विसरून तो स्पिन गोलंदाजी करू लागला आणि 12 वर्षांचं मनोज प्रभाकरचं करिअर जयसूर्याने अवघ्या 12 चेंडूत संपवून टाकलं. भारताला विश्वचषकात पराभव सहन करावा लागला. कर्णधार अर्जुन रणतुंगाच्या लंकन संघाने झिम्बाब्वे, केनिया, 2 वेळा भारत आणि उपांत्य फेरीत जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला पराभूत करून 1996 सालच्या विश्वचषकावर आपले नाव कोरले. सनथ जयसूर्या या स्पर्धेचा मालिकावीर ठरला. विश्वचषकातील स्फोटक खेळानंतर नामवंत गोलंदाज ग्लेन मॅग्राथ म्हणतो, सनथ जयसूर्याने केवळ एखादा सामना बदलला नाही, तर त्याने जागतिक क्रिकेटची विचारसरणी देखील बदलली. आपल्या विस्फोटक फलंदाजीने भल्या भल्या गोलंदाजांची झोप उडवणारा, T20 क्रिकेटच्याही आधी पहिले चेंडूपासून षटकारांचा वर्षाव करणारा, सर्वात पहिले जलद अर्धशतक, जलद शतक आणि जलद 150 धावा करणारा, जागतिक क्रिकेटची व्याख्या बदलणारा हा श्रीलंकेचा मास्टर ब्लास्टर खेळाडू होता, देशबंधू सनथ तेरण जयसूर्या. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येयवेडी माणसे या सदरात श्रीलंकेचा विस्फोटक खेळाडू म्हणून ओळखला जाणारा सनथ जयसूर्या यांच्याविषयी जाणून घेत आहोत. सनथ जयसूर्या यांचा जन्म दिनांक 30 जून 1969 रोजी दक्षिण श्रीलंकेतील मातारा शहरात झाला. वडील डस्टन जयसूर्या मातारा काउन्सिलमध्ये सिनेटरी सुपरवायझर होते आणि आई ब्रिडा जयसूर्या गृहिणी होत्या. भाऊ चंदना जयसूर्या यांनी मातारा काउन्सिलमध्ये फिशरी डिपार्टमेंटमध्ये आत्ता कामाला सुरुवात केली होती. या कुटुंबाचा आणि क्रिकेटचा दूरचा संबंधही नव्हता. जयसूर्याने मातारा येथील सेंट सर्व्हिस्टियस कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि पदवीपर्यंतचे शिक्षण देखील पूर्ण केले. हे बॉयज कॉलेज होते. सनथ जयसूर्याने खऱ्या अर्थाने इथून आपल्या क्रिकेटची सुरुवात केली. मुख्याध्यापक GL गालापाथी यांनी या मुलातील क्रिकेटर हेरला आणि क्रिकेट प्रशिक्षक लिओनेल वाघासिंगे यांनी या नवख्या सनथला आकार देण्याचं काम केलं. 1988 मध्ये शाळेतील क्रिकेट ऑफ द इयर हा सन्मान सनथला मिळाला. तर याच वर्षी सनथने श्रीलंकेतील अंडर-19 संघाचे प्रतिनिधित्व देखील केले. त्यानंतर लगेचच पाकिस्तान दौऱ्यात जाणाऱ्या श्रीलंका बी टीमसाठी सनथची निवड झाली आणि याच दौऱ्यात सनथ जयसूर्या नावाची ओळख श्रीलंकेला झाली, कारण या दौऱ्यात त्याने सलग 2 द्विशतक झळकावले आणि लंकन क्रिकेट बोर्डाला आंतरराष्ट्रीय संघात निवड करण्यास भाग पाडले. 1989 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिरीजसाठी सनथची निवड झाली, पण पहिल्याच सामन्यात फक्त 3 धावा करत तो बाद झाला. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणारा सनथ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वारंवार खराब प्रदर्शन करतच राहिला. शेवटी लंकन क्रिकेट बोर्डाने सनथला बाहेरचा रस्ता दाखवला. सनथ पुन्हा डोमेस्टिक खेळला आणि चमकला देखील आणि लंकन क्रिकेट बोर्डाने सनथला परत संधी देण्याचा निर्णय घेतला आणि सनथ जयसूर्या वन डे सोबत कसोटी क्रिकेटही खेळू लागला
आणि कसोटीमध्ये चांगली गोलंदाजी आणि फलंदाजीतही चांगली कामगिरी सातत्याने होत असताना वन डे संघात मात्र त्याची कामगिरी ढासळत होती. सलग 39 सामने खेळूनही एकही अर्धशतक सनतला बनवता आले नव्हते. सनत जयसूर्याच्या करिअरला कलाटणी मिळाली ती 1993 साली शारजामध्ये खेळवल्या गेलेल्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. पाकिस्तान सोबतच्या सामन्यात 3ऱ्या नंबरवर खेळण्याची संधी सनतला मिळाली आणि याच संधीचं त्याने सोनं केलं. या सामन्यात त्याने 58 धावा केल्या. याच दरम्यान श्रीलंकेचे कोच डेव वॉटमोर, कर्णधार अर्जुन रणतुंगा आणि मॅनेजमेंटच्या डोक्यात एक डाव घर करत होता. हा प्लान होता 1996 साली होणाऱ्या विश्वचषकाचा. दरम्यान 1994 मध्ये न्यूझीलंड विरोधात त्याने 140 धावा करत आपले पहिले शतक झळकाविले. पुढे ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक झळकावत संघात आपले स्थान मजबूत केले. त्यानंतर भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेकडे यजमानपद असलेल्या विश्वचषकात सनत जयसूर्या आणि रोमेश कालुवितरणा या जोडीने थैमान घातले. बैलगाडीच्या जमान्यात ही जोडी बुलेटच्या वेगाने धावा जमवायची. कुठल्याही देशाने स्वप्नात सुद्धा कल्पना केली नसेल असा धुवाधार खेळ या जोडीने केला. श्रीलंका संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले. सनत जयसूर्या मालिकावीर ठरला. यानंतर गोलंदाजाने जयसूर्या हे नाव जरी ऐकलं तरी पाय डगमगायचे. T20 क्रिकेटच्याही 12-15 वर्षे आधी जयसूर्याचे आकडे अचंबित करणारे होते. 1996च्या सिंगर ट्रॉफीमध्ये पाकिस्तान सोबत खेळताना 215 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला विकेट 31 चेंडूत 70 धावांवर बाद झाला. तेव्हा बरोबरचा खेळाडू रोमेश कालुवितरणाची धावसंख्या होती 0 धावा. एक्स्ट्राचे 4 धावा सोडल्या तर एकट्या जयसूर्याने 66 धावा केल्या होत्या. या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंची पिसे काढत 270च्या सरासरीने जयसूर्याने 28 चेंडूत 76 धावा केल्या होत्या. त्यानंतर याच वर्षी इंग्लंडसोबत 44 चेंडूत 84 धावा. पुढच्याच वर्षी भारताविरुद्ध 120 चेंडूत 151 धावा. अशा एकाहून एक विस्फोटक खेळाने जयसूर्या यांची कारकीर्द बहरून गेली. ना तेव्हा पॉवर प्ले होता, ना कुठला प्लेयर 30 यार्डच्या आत उभा होता. जयसूर्याला रोखणं म्हणजे गोलंदाजाला मुमकिन नाही, नामुमकिन हो गया था. जयसूर्या क्रीजवर असला की पहिल्या 5 ओव्हरमध्येच सामना आपल्या हातातून निसटून गेला आहे असा भास विरोधी संघाला व्हायचा. सर्वात जलद 50 धावा, जलद शतक आणि जलद 150 धावा बनवण्याचा विक्रम जयसूर्याच्या नावावर होता. क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर म्हणतो की सर डॉन ब्रॅडमन यांचा खेळ पाहण्याचं भाग्य मला लाभलं नाही, पण मी सनत जयसूर्या पाहिला. तो त्यांच्यासारखाच खेळतो. जयसूर्या कधी रेकॉर्डसाठी म्हणून खेळला नाही. तो चुपचाप आला, आपलं काम केलं की निघून गेला. एकदा भारताविरुद्ध 189 धावांवर तो बाद झाला. आणखी 11 धावा केल्या असत्या तर जगात पहिलं द्विशतक झळकवणारा तो खेळाडू बनला असता. साल 2001 मध्ये झिम्बाब्वे विरुद्ध कसोटी सामन्यात जयसूर्याने 9 विकेट घेत आपली सर्वोच्च कामगिरी केली. 2005 मध्ये तो 100 कसोटी सामने खेळणारा पहिला श्रीलंकन खेळाडू बनला. त्यानंतर जयसूर्याने T20 फॉर्मॅटमध्ये पाऊल ठेवले, पण हे फॉर्मॅट त्याच्यासाठी नवीन नव्हते. इतकी वर्ष तो तसाच खेळत आला होता. पुढे जयसूर्याने श्रीलंकेचा कर्णधार म्हणूनही जबाबदारी सांभाळली. इंग्लंडला त्यांच्याच भूमीत 5-0 अशी मात दिली. जयसूर्या मालिकावीर ठरला. 2007च्या विश्वकपमध्ये 98च्या सरासरीने त्याने 468 धावा केल्या. आपल्या संघाला अंतिम फेरीत दाखल केले. याच वर्षी जयसूर्याने निवृत्तीचा निर्णय घेतला. वाढत्या वयाचा आणि लंकन क्रिकेटमधील राजकारणाचा फटका जयसूर्याला बसला होता. आता जयसूर्याचं करिअर संपलं असं वाटत असतानाच सनत जयसूर्या नावाचं वादळ भारताच्या IPL मध्ये घोंगावलं. त्याने पहिल्याच मोसमात 514 धावा केल्या. त्यावेळी श्रीलंकेच्या खेलमंत्र्याने त्याची जाहीर माफी मागत श्रीलंका संघात परत येण्याची विनंती केली.
IPL मध्ये सचिन तेंडुलकर आणि सनत जयसूर्या या जोडीला खेळताना बघून क्रिकेट प्रेमींच्या डोळ्यांचं पारणं फिटलं. गोलंदाज म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 440 विकेट्स त्याने घेतल्या. एकदिवसीय सामन्यात 13,000 पेक्षा जास्त धावा करणारा तो दुसरा खेळाडू होता. त्याने 90 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने ह्या धावा केल्या होत्या. त्यानंतर 2011 मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून जयसूर्याने निवृत्ती घेतली. एका युगाचा अंत झाला होता. एक वादळ दक्षिण समुद्र किनारपट्टीवर जाऊन विसावलं होतं. पण या वादळाने 80च्या पिढीच्या बालपणात आनंद पेरला होता. जयसूर्याचं वैवाहिक आयुष्य तेवढंसं चांगलं राहिलेलं नाही. त्यानं 3 लग्न केली आणि तिन्ही पत्नीसोबत घटस्फोट देखील घेतला. पत्नी सरिता यांच्यापासून त्यांना 2 मुलं आहेत. श्रीलंका संघाचा कोच आणि राजकारणातही त्याने नशीब आजमावलं. मित्रांनो, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विस्फोटक खेळ करणाऱ्या या महान खेळाडूला प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मानाचा मुजरा. मित्रांनो, आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.